आपल्यासोबत आहेत डॉक्टर मृदुला दाढे, ज्या स्वतः गायिका आहेत, संगीत अभ्यासक आहेत आणि आशाताईंचे गाणेसुद्धा त्यांनी अनेक गायलेले आहे. ताई, काय सांगाल? आशाताई आपल्याला सोडून गेलेल्या आहे, काय नेमक्या आठवणी? फार धक्कादायक आणि अतिशय दुःख असा समाचार आहे आणि असं वाटलं नव्हतं की आशाबाई आपल्याला आत्ता सोडून जातील. हे मान्य करणंच मुळात अवघड आहे, पण दुर्दैवाने ते खरं आहे आणि फार मोठं म्हणजे प्रचंड नुकसान झालं आहे. एक गायिका म्हणून, अभ्यासक म्हणून कायम त्यांच्या गायकीचा अभ्यास करत आले आणि त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये इतकी अफाट आहेत की त्या एक स्वतंत्र घराणं आहेत गायकीच्या, त्यामुळे हे नुकसान काही कधी भरून नाही येणार. त्यांच्यासोबत कुठल्या कार्यक्रमामध्ये तुमची भेट किंवा अशा काही आठवणी आहे? आठवणी खूप आहेत की आमच्या अनेक कार्यक्रमांना आशाबाई आल्या होत्या आणि त्यांनी वेळोवेळी पाठीवरनं हात फिरवला आहे, कौतुक केलं आहे आणि कायम त्यांचं अस्तित्व हे भारून टाकणारं होतं आणि त्यांच्या गायकीचा आम्ही इतका सततच अभ्यास केला जातो. कारण तुम्ही विचार करा की आशाबाई, लताबाई या सगळ्यांची गाणी ही कायम आपल्या आसपास असतातच, म्हणजे आपल्या आयुष्याचा ते अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रोजच गाणं म्हणताना, गाणं शिकवताना त्यांच्या गायकीचा नव्याने पुन्हा प्रत्यय येत राहतो आणि आपण नतमस्तक होतो की हे असं पुन्हा होणं नाही, अशी गायिका पुन्हा होणे नाही. येणारी पिढी वेगळ्या गाण्यांकडे जाताना दिसते, तर अशामध्ये आशाताई गेल्या, तर त्यांना यांच्याकडून काही असं शिकण्यासारखं? अहो, ती विद्यापीठच आहेत. म्हणजे लताबाई काय, आशा भोसले, किशोर कुमार, रफी ही स्वतंत्र विद्यापीठ आहेत. तुम्ही त्यांची गाणी ऐकलीत, ती समजून घेतलीत तर तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल की त्यांनी काय, किती समरसून एकतर गाणं म्हणायचं असतं, त्या गाण्यात किती एकरूप व्हायचं असतं, हे त्यांच्याकडून नवीन पिढीने शिकावं. आणि त्यांनी स्वतःच्या गाण्यावर किती मेहनत घेतली आहे हे सुद्धा नवीन पिढीने अभ्यासणं खूप जरुरी आहे. संगीत क्षेत्राचा मोठा लॉस झाला असं? हो, प्रचंड मोठा आहे. म्हणजे कधीच नाही भरून येणार, कारण अशा गायिका आता पुन्हा होणे नाही. त्यांची गाणी अजरामर आहेत, पण अशी आपल्याला आपण त्या काळात होतो त्यामुळे आपण त्यांना लिव्हिंग लिजंड म्हणत होतो, त्या आपल्या आसपास होत्या आणि आता ते पुन्हा घडणं नाही, त्यामुळे ती खंत कायम राहील. नक्कीच अशी गायिका पुन्हा होणे नाही, एक विद्यापीठ आपण हरवलं, अशा प्रकारची भावना व्यक्त केली जात आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.